नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण बैलगाडीच्या चित्राविषयी नवनवीन अपडेट करत असतो। तर मित्रांनो, आज खानापूर येथे भव्य दिव्य घाटमाता केसरी या नावाने ओपनचे मैदान आयोजित करण्यात आले होते। या ओपनच्या मैदानात बरेच टॉपचे व नामांकित नंदी पडण्यासाठी आले होते। तर मित्रांनो, मैदान सुखरूप पार पडलं आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे या सीझनचा उभरता तारा म्हणलं तरी अवघड ठरणार नाही असा मूर्ती लहान पण कीर्तिमान घोटचा छोटा सर्जा। आणि घोटच्या छोट्या सर्जाबरोबर होता तो म्हणजे आपले सर्व लाडके पिंटू शेठ मोडक वडकीकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि घोटचा छोटा सर्जा यांनी आजच्या या घाटमाता केसरी या मैदानात प्रथम क्रमांकाचा किताब पटकवला मित्रांनो। आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा गुलाल पटकवला तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांचाच लाडका मोलशेठ धुमाळ यांचा रुस्तमे नवम हिंद केसरी बकासूर आणि त्याबरोबर होता तो म्हणजे बावऱ्या आणि बकासूर यांनी आजच्या घाटमाता केसरी या मैदानात द्वितीय क्रमांकाचा गुलाल पटकवला। आणि तसेच याबरोबर गुलालास पात्र असलेल्या इतर सर्व गाड्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि त्यानंतर वळतो महत्त्वाच्या मुद्द्याकडे। तर मित्रांनो, उद्या दिनांक 20/9/2024 रोजी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचे मैदान स्थळ गुरसोडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आले। तर मित्रांनो, मैदानाचे स्वरूप हे मोठे आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर आणि त्याबरोबर स्वर्गवासी रणजित निंबाळकर आणि विठ्ठल बुध यांचा हिंदकेसरी सर्जा उद्या या गुरसोडे मैदानात पडण्यासाठी येणार का? तर मित्रांनो, आज झालेल्या घाटमाता केसरी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर आणि विठ्ठल बुध व स्वर्गवासी रणजित निंबाळकर यांचा सर्जा हे दोन्ही आजच्या मैदानात पडाले आहे। त्यामुळे आपल्याला उद्याच्या या गुरसोडे मैदानात बकासूर आणि सर्जा हे दोघे आपल्याला पडताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो, हे 100% फिक्स आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अपडेट कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।